भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सेवकांनी कोणतेही जुने विचार मनात आणून दसरा या सणाच्या दिवशी आपले कर्म करू नये याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। सेवकांनो, आपण ह्या मार्गाचा स्वीकार करून मानव धर्माचे सेवक बनलेले आहोत। मानव धर्माची शिकवण आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या कुटुंबाला ही तत्वे स्वीकारायची असतील त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करावे। जर आपल्याला कुटुंबात सुख समाधान नांदावे अशी इच्छा असेल तर 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करावे लागणार व ज्यांना तत्व शब्द नियम मान्य नसतील त्यांनी या मार्गावर येऊ नये, कारण या मार्गात जीवनात केलेली सर्व पूजा बंद करावी लागते आणि अंतःकरणापासून एकच परमेश्वराला भगवान बाबा हनुमानजीलाच मानावे लागते आणि या तत्वांना मान्य करूनच आपण सहकुटुंब या मार्गात प्रवेश करतो व परमेश्वराला वचन देऊन त्या दिवसापासून सर्व जुनी पूजा व जुने विचार जुने सण मानणे बंद करतो। परंतु एखादा सण आला की आपला ध्येय डगमगतो व समाजातील रूढी परंपरानुसार जे सण साजरे केले जातात त्या सणाच्या तिथीला आपण सुद्धा कधी कधी त्या तिथीनुसार आपले कर्म करतो किंवा आपले विचार त्यानुसार करतो। जसे बघा, दसरा ह्या सणाबद्दल काही सेवकांच्या मनात जुने विचार निर्माण होतात। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाचा 10वा दिवस म्हणजे दसरा असतो। दसऱ्यालाच विजयादशमी सुद्धा म्हटले जाते। दसऱ्याच्या तिथीला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अनेक वाले या तिथीला शुभ मुहूर्त मानतात। या सणाला ते शस्त्राची लोखंडी वस्तू अवजारांची गाड्यांची धुवून त्यांची पूजा करतात। या दिवशी नवीन गाडी विकत घेणे, सोने चांदीचे दागिने किंवा वस्तू विकत घेणे तसेच नवीन कामाची सुरुवात करणे या सर्व गोष्टी ते या तिथीला शुभ मानून करतात व म्हणूनच त्यांच्यासाठी या सणाचे खूप महत्त्व असते। परंतु आपण सेवकांनी असले कोणतेही कार्य करू नये, कारण आपल्या मार्गात महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला एका भगवंताची ओळख जीवित आत्म्यात करून देऊन निर्जीव पूजा बंद करण्यास सांगितले आहे। आपल्याला दैवी शक्तीची ओळख झालेली आहे, म्हणून सेवकांनी या दिवशी आपल्या घरच्या वाहनांना धुवू नये, जसे की कार, ट्रक, ट्रॅक्टर, 2 व्हीलर, सायकल इत्यादी कोणत्याही वाहनांना या तिथीला जाणून बुजून धुवू नये। जर आपण दसऱ्याच्या तिथीला आपले वाहन अनेक वाल्याप्रमाणे स्वच्छ करतो तर याचा अर्थ असा होतो की आपण सुद्धा जुन्या मान्यतानुसार वागत आहोत। परंतु आपल्या आजूबाजूला असे पुष्कळ सेवक असतात जे या दिवशी आपल्या वाहनांना धुतात। आपण जर जुने विचार बंद करण्याचे वचन परमेश्वराला दिले आहेत तर आपण या जुन्या विचाराने कशाला वागायला पाहिजे हे आपल्या लक्षात असावे, कारण या दिवशीच आपले वाहन स्वच्छ करणे आम्हाला गरजेचे नसते, ते आपण नंतरही करू शकतो। तसेच एखाद्या सेवकांना नवीन गाडी विकत घ्यायची असेल किंवा घर, जमीन, सोने, नवीन भांडे कोणत्याही वस्तू विकत घ्यायच्या असतील तर जाणून बुजून या तिथीलाच घेऊ नये, कारण आपण मार्गाचे सेवक आहोत। आपले भगवंत आपल्या जवळ आहेत। आपण कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही क्षणाला या गोष्टी विकत घेऊ शकतो, कारण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी आमच्या कर्माने शुभ बनतो। तसेच एखादा सेवक सुतारकाम करणारा असेल किंवा एखादा सेवक मिस्त्री काम करणारा असेल, त्यांनी आपले लोखंडी अवजाराची मनात जुने विचार निर्माण करून या दिवशी स्वच्छता करू नये। तसेच एखादा सेवक अनेकवाल्याकडे वाहन चालक म्हणून कामाला असतो तर त्यांनी त्याचे वाहन स्वच्छ करून देताना आपल्या मनात जुने विचार न आणता फक्त आपले काम म्हणून ते करावे। दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावण दहन केल्यानंतर अनेकवाले लोक एक दुसऱ्याला आपट्याची पाने, ज्यांना सोन्याचे पान सुद्धा म्हणतात, ते देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात, प्रसाद देतात। आपण सेवकांना जर एखाद्या अनेकवाल्या व्यक्तीने आपट्याची पाने शुभेच्छा देताना दिली तर आपण ते नमस्कार घेऊन स्वीकारावे, कारण तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे व त्यांच्या श्रद्धेचा आपल्याकडून अपमान होऊ नये म्हणून आपण ते पान स्वीकारावे, कारण तो पान आपल्यासाठी फक्त एका झाडाचे पान आहे, त्याशिवाय त्याचे महत्त्व आपल्याला नसावे। आपल्या मार्गातील काही सेवक सुद्धा जुने विचार मनात आणून
भगवान बाबा हनुमानजीच्या व तत्वाच्या प्रतिमेला तसेच बाबाच्या फोटोला सुद्धा ही पाने वाहतात. असे जुने विचार मनात आणून कोणत्याही सेवकांनी असे वागू नये. कारण एकदा बाबांच्या हयातीत काही सेवकांनी दसऱ्याच्या दिवशी बाबांना आपट्याची पाने भेट म्हणून दिली होती. तेव्हा बाबांनी त्या सेवकांना म्हटले होते की तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी हे पान स्वीकारत आहे, परंतु मला काही भेट द्यायची असेल तर ती तत्वशब्द नियमाने वागण्याची भेट द्या. या घटनेवरून आपण सेवकांनी हे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाबांनी आणि परमेश्वरांनी आपल्याकडे काय मागितले आहे त्याच गोष्टी आपल्याला आपले कर्म करताना करायचे आहेत. आणि म्हणून भगवंताच्या किंवा तत्वाच्या प्रतिमेवर किंवा बाबांच्या फोटोवर दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने चढवू नये. तसेच आपल्या शेजारी असणारे अनेकवाल्यांनी आपल्याला वाहनाची पूजा करून आपल्याला प्रसाद दिले तर ते आपण आपल्या मनात कोणतीही शंका न आणता बाबा हनुमानजीच्या नावाची फूक मारून ती प्रसाद ग्रहण करावी. याचा अर्थ असा होतो की आपण परमेश्वराला समोर ठेवून परमेश्वराला सांगून ती प्रसाद ग्रहण करीत आहोत. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की प्रसाद व भोजनाचा अपमान करू नये, म्हणून आपण ती प्रसाद घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण दसरा या सणाच्या दिवशी कोणतेही जुने विचार मनात निर्माण न करता आपले कर्म करावे. तसेच आपण सर्व सेवक सेवकांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की आपण ज्या जागृत दैवी कृपेला मानतो ती जागृत दैवी कृपा आपल्याला तेव्हाच साथ देते जेव्हा आपण तत्वशब्द नियमाने वागून भगवंताला दिलेल्या वचनाचे पालन करतो. आपण ज्या दिवशी तत्वशब्द नियमाचे पालन करणार नाही व दिलेल्या वचनाचे भंग करू त्या क्षणीच आपल्यावर दुःख निर्माण होणार. म्हणून आपण सेवक सेवकांनी कोणत्याही जुन्या विचारांना मनात निर्माण न करता ध्येयाने एका परमेश्वराला मानून आपले कर्म करावे व सुखी समाधानी जीवन जगावे हीच आपणास विनंती आहे. नमस्कार. माझे व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नमस्कार.